नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण नेम ऑफ द कलर्स, शेप्स ऑफ थिंग्स, व्हेजिटेबल, फ्रूट्स अँड गेम्स या घटकामधील पहिल्या भागामध्ये आपण 10 प्रश्न पाहिले होते. आजच्या आपण या भागामध्ये आपण आणखीन 10 प्रश्न पाहणार आहोत. त्यामधील प्रश्न पहिला आपण या ठिकाणी पाहूया. व्हॉट कलर इज द क्रो? क्रो म्हणजे कावळा. तर कावळ्याचा रंग कोणता असतो? या ठिकाणी ऑप्शन फर्स्ट ब्ल्यू, ऑप्शन सेकंड ग्रीन, ऑप्शन थर्ड ब्लॅक, ऑप्शन फोर्थ रेड. तर या ठिकाणी कावळा हा काळ्या रंगाचा असून म्हणजे याला इंग्लिशमध्ये म्हणतात ब्लॅक. ऑप्शन नंबर थर्ड. क्वेश्चन नंबर 12 पाहूया आपण. विच गेम इज प्लेड बाय 2 प्लेयर्स ओनली? पुढीलपैकी कोणता खेळ फक्त दोघांमध्ये खेळला जातो? हॉकी हा सांघिक खेळ आहे. कबड्डी हा देखील सांघिक आहे. फुटबॉल हा सुद्धा सांघिक खेळ आहे. आणि चेस हा मात्र 2 खेळाडूंमध्ये खेळला जातो, म्हणून ऑप्शन नंबर 4 चेस. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द गिवन वर्ड्स इज नॉट द नेम ऑफ द कलर? पुढीलपैकी कोणता शब्द रंगाचे नाव नाही आहे? व्हाईट, स्वीट, ब्ल्यू, रेड. तर स्वीट म्हणजे गोड, हे चवीचं नाव या ठिकाणी दिलं आहे. बाकीच्या रंगाचे नाव आहेत, त्यामुळे ऑप्शन नंबर सेकंड स्वीट हा ऑप्शन याचं उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 14. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ व्हेजिटेबल? पुढीलपैकी कोणती भाजी नाही आहे? ब्रिंजल, टोमॅटो, रोज, लेडीज फिंगर. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर थर्ड रोज हे फुलाचं नाव आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर थर्ड हेच उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 15. विच लाईन विल यू यूज टू कम्प्लीट द ट्रायंगल? तर या ठिकाणी आपल्याला अर्धवट आकार दिला आहे, तसं आपल्याला त्रिकोण पूर्ण करण्यासाठी कोणत्या ऑप्शनमधील त्या ठिकाणी रेष आपल्याला किंवा रेषाखंड त्या ठिकाणी वापरावं लागेल? तर या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर थर्ड मधील रेषाखंड आपण त्या ठिकाणी वापरू शकतो, आणि उत्तर असेल ऑप्शन नंबर थर्ड. क्वेश्चन नंबर 16. व्हॉट कलर इज द लीफ ऑफ ट्रीज? झाडाच्या पानांचा रंग कोणता आहे किंवा कोणता असतो? या ठिकाणी ब्लॅक, ग्रीन, रेड, ब्ल्यू. तर या ठिकाणी झाडाचे आपण पानं पाहिले, त्यांचा रंग असतो हिरवा. हिरव्याला म्हणतात इंग्रजीमध्ये ग्रीन. ऑप्शन नंबर सेकंड. क्वेश्चन 17. विच इज द शेप ऑफ काईट? विद्यार्थी मित्र, आपण पतंग उडवतो, त्याचा आकार कसा असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर थर्ड हा पतंगाचा आकार आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर थर्ड याचं उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 18. विच ऑफ द फॉलोइंग इक्विपमेंट इज नॉट युज्ड फॉर प्लेइंग क्रिकेट? पुढीलपैकी कोणते साहित्य क्रिकेट या खेळाशी संबंधित नाही आहे? ग्लोव्ज, स्टम्प्स, पॅड्स, रॅकेट. तर विद्यार्थी मित्र, रॅकेट हा जो शब्द आहे किंवा हे जे साहित्य आहे ते टेनिस किंवा बॅडमिंटनसाठी वापरलं जातं, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 19. व्हॉट शेप इज द कॅप ऑफ क्लोन? क्लोन मीन्स विदूषक. तर त्या विदूषकाची जी टोपी आहे, या ठिकाणी चित्र दाखवलेलं, विदूषकाच्या टोपीचा जो आकार आहे तो कोणत्या प्रकारचा असतो? सर्कल, स्क्वेअर, कोन, रेक्टँगल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर आपण आकार पाहिला तर कोणासारखा याचा आकार असून ऑप्शन नंबर थर्ड याचं उत्तर असेल. लास्ट क्वेश्चन. विच ऑफ द ऑब्जेक्ट्स हॅज अ डिफरंट शेप? पुढीलपैकी कोणत्या वस्तूचा आकार वेगळा आहे? बॉल, द सन, बॉक्स आणि लेमन. तर या ठिकाणी बघा बॉक्स याचा जो आकार आहे तो वेगळा असेल, त्याचा स्क्वेअर किंवा रेक्टँगल म्हणजेच चौरस किंवा आयताकृतीचा आकार असू शकतो. या ठिकाणी बॉल, सन आणि लेमन हे सर्कल म्हणजेच वर्तुळाकार त्यांचा असणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण नेम ऑफ द कलर्स, शेप ऑफ थिंग्स, व्हेजिटेबल, फ्रूट्स अँड गेम्स याच्यावरील एकूण 20 प्रश्न या ठिकाणी पाहिले आहेत. अशा प्रकारचेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी गे भरारी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.